नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टी मध्ये मी अक्षयकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। सध्या आपण मानसशास्त्राच्या अतिशय महत्त्वाचे असे व्हिडिओज पाहत आहोत आणि मानसशास्त्रामधील अतिशय रेअर असा टॉपिक पाहत आहोत जे की सध्या कुठल्याही जास्त पुस्तकांमध्ये आपल्याला पाहायला भेटत नाहीये। सध्या आपण विशेष गरजा असणारे लेखी हा टॉपिक पाहत आहोत आणि या घटकाअंतर्गत आपण आत्तापर्यंत विशेष गरजा असणाऱ्या बालकांमध्ये आपण दृष्टिदोष हे पाहिलं, त्यानंतर कर्णबधीर पाहिले म्हणजे कर्णबधीर म्हणजे श्रवणदोष, याचे प्रकार, याचे वर्गीकरण, याचे लक्षणं, मग यांच्यासाठी कोणत्या शाळा आहेत, यांच्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातात, यांची अध्यापन पद्धती, हे सर्व पाहिलं। तर आता आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मतिमंद मुले यांच्या संदर्भात एकदम सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत। मग मतिमंद मुले झाल्यानंतर त्यानंतर आपण स्वमग्न मुले याच्या संदर्भात सुद्धा विशेष माहिती पाहणार आहोत। म्हणजे हे 3 व्हिडिओ पूर्ण होतील व बाकीच्या 2 व्हिडिओमध्ये राहिलेले 6 जे काय बालके आहेत ते आपण पूर्ण करणार आहोत। आता पूर्वीचे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसाल तर ते पाहून घ्या आणि आतापर्यंत आपण मानसशास्त्रामध्ये मानसशास्त्राच्या व्याख्या पाहिल्या, त्याही 5 व्हिडिओमध्ये पाहिल्या। त्यानंतर मग आपण मानवी शरीरातील विविध ग्रंथी याच्या संदर्भात 4 व्हिडिओ पाहिले, ते 9 व्हिडिओ झाले। आणि त्यानंतर 10वा व्हिडिओ आपण कुठला पाहिला, विशेष गरजा असणाऱ्या बालकांमधल्या दृष्टिदोषावर। आणि त्यानंतर 11वा व्हिडिओ कशावर पाहिला आपण, श्रवणदोषावर। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मानसशास्त्राचा हा 12वा व्हिडिओ असणार आहे आणि सिरीजमधला 13वा म्हणजे एक सिलेबसचा व्हिडिओ। तर असो, अवांतर चर्चा न करता आपण मतिमंद मुले याच्या संदर्भात सविस्तर माहिती पाहायला चालू करू। आता सर्वप्रथम पहिला प्रश्न पडायला पाहिजे, आपण ज्यावेळेस मतिमंद मुलं असं म्हणतो, मग हे नेमकं मतिमंद मुलं म्हणजे काय असतं, याची डेफिनेशन काय आहे, याची व्याख्या काय आहे, याचं समीकरण काय आहे, हे समजायला हवं आपल्याला। मग याची साधी सरळ व्याख्या आहे ते आता आपण पाहू। वैकासिक अवस्थेत लक्षात येणारी व त्याचा दुष्परिणाम समायोजनात वर्तनामध्ये दिसतो अशी बौद्धिक कयास करण्याची अक्षमता म्हणजे मतिमंदत्व, ही मानसशास्त्राची व्याख्या झाली। आता वैकासिक अवस्थेत लक्षात येणारी म्हणजे आता कसं असते, मतिमंदाची लक्षणे जे असतात ना ते आपल्याला सरळ सरळ लक्षात येतं। आपण कोणालाही टिंगल वगैरे करताना सरळ म्हणतो काय मंद आहे, किंवा एखादी गोष्ट सांगून सुद्धा समजत नसेल तर तो मंदच आहे, ती मंद अशीच आहे, आपण असं म्हणतो ना, तो एकदम मतिमंद आहे, त्याला काहीतरी सांगितलं तर समजत नसतं। मग आता दबंगमध्ये एक प्रसंग आहे, चुलबुल पांडे आणि त्याचा भाऊ। मग चुलबुल पांडे त्याच्या भावाला मंदच म्हणतो, त्याच्या नावानं टिंगलच करतो, असो त्या गोष्टी आहेत। मग मतिमंदामध्ये काय आहे, वैकासिक अवस्थेमध्ये लक्षात येणारी व त्याचा दुष्परिणाम समायोजनात वर्तनामध्ये दिसतो अशी बौद्धिक कयास करण्याची अक्षमता म्हणजे मतिमंदत्व। म्हणजे हा मेंदूशी रिलेटेड असतो, मेंदू तितका कार्यक्षम नसतो, त्यामुळे व्यक्ती हा मतिमंद असतो। ज्या मुलांचा बुद्ध्यांक 70 पेक्षा कमी असतो आणि मुले बौद्धिकदृष्ट्या मागासलेली असतात, अशा मुलांना मतिमंदत्व मुले असे म्हणतात। मी मग सांगितलं मतिमंदत्व हा बुद्धीशी निर्धारित आहे, म्हणजे बुद्धीच्या क्षमतेवर आधारित आहे। मग एखाद्याची बुद्धिमत्ता कमी आहे सांगूनही काय समजत नसेल तर ते झाले मतिमंदाच्या प्रकारामध्ये मोडतात। आता आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्येच सांगायचं झालं तर कालचाच एक किस्सा, मी इतके दिवस बोंबलू सांगतोय, ओरडू सांगतोय, घसा कोरडू करू सांगतोय की बाबांनो तुम्हाला TET मध्ये पास व्हायचं असेल तर तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे की अगोदर तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर 1 असो की पेपर 2 असो, याचा नेमका सिलेबस काय आहे तो अगोदर समजून घ्या। पण तुम्ही तो समजून घ्यायला तयारच नाही आहे, कारण परीक्षा जवळ आलेली आहे। आमच्याजवळ तितका वेळ नाही आहे, कारण आम्हाला वेळ नाही आहे तितका, आम्ही तेवढे व्हिडिओ मोठे पाहू शकत नाही, आम्हाला वेळ नाही, तुम्ही डायरेक्ट नोट्स द्या। आणि कुठलेही नोट्स घेऊन कुठलेही पुस्तकं वाचून हे वाचून अशानं TET निघत नाही आहे। मग तेच झालं पालत्या घागरीवर पाणी। मग इथं हे मन लागू झालं, ती पालत्या घागरीवर पाणी। मग आता पुन्हा नंतर म्हणणार एवढं सांगितलं होतं तेवढं सांगितलं होतं, ऐकलं असतं तर बरं झालं असतं, माझी मतिमंद झाली होती, अशा गोष्टी नंतर घडतात। त्याचा
याचा तुम्हाला पछतावा नंतर होईल. हे सगळ्यांसाठी सांगत नाही, काही विशिष्ट व्यक्तींसाठी आहे जे सारखं असं करतात. आणखीन एकदा सांगतोय की अभ्यास सुरू करण्याच्या अगोदर सिलेबस काय आहे तो पाहूनच अभ्यास चालू करा. मग हे त्याचंच उदाहरण आहे. मी कितीही सांगू, काहीही सांगून जर तुम्ही समजून उमजून घेत नसाल तर तुम्ही त्या कॅटेगरीमध्येच जाचाल, म्हणजे मतिमंद मुले. आता याच्यामध्ये कसं आहे, ज्या मुलांचा बुद्ध्यांक 70पेक्षा कमी असतो आणि मुले बौद्धिकदृष्ट्या मागासलेली असतात, अशा मुलांना मतिमंद मुले म्हणतात. मग आता आपण दृष्टिदोष पाहिला, त्याच्यामध्ये दृष्टिदोषाचे प्रकार होते. मग कोणते दृष्टिदोषाचे प्रकार होते आपण त्याच्यामध्ये? पूर्णतः दृष्टिदोष, दीर्घदृष्टीहीन, मंद दृष्टीहीन. त्यानंतर आपण कर्णबधीर पाहिले. कर्णबधीरमध्ये सुद्धा कर्णबधिराचे प्रकार होते किंवा श्रवणदोषाचे प्रकार होते. काय होते? संचलित श्रवणदोष होता, संवेदित श्रवणदोष होता आणि मिश्र श्रवणदोष होता. आता तसेच मतिमंदाचे प्रकार सुद्धा आहेत. हे प्रकार खूप महत्त्वाचे आहेत. मी रिव्हिजन काय घेतोय? कारण तुमच्या लक्षात राहावं, तुम्हाला पाठ व्हावं, ह्या हेतूने मी हे रिव्हिजन घेतोय. मग आता मतिमंदाचे प्रकार काय आहेत? मतिमंदाचे 4 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? 4. मग याच्यामध्ये बुद्ध्यांक सुद्धा महत्त्वाचा असतो. आता मतिमंदाचा पहिला प्रकार आहे. पहिला प्रकार काय आहे? तो सौम्य प्रमाणात, म्हणजे सौम्य प्रमाणात मतिमंदत्व. मग याचा बुद्ध्यांक किती असतो? मुलाचा बुद्ध्यांक 52 ते 53 इतका असतो. हे सौम्य आहे. 52 ते 53 इतका जर बुद्ध्यांक असेल तर तो सौम्य मतिमंदत्व झालं. मग मापक प्रमाणात, आता मापक प्रकार आहे मापक प्रमाणात. मग हा मापक प्रमाणात बुद्ध्यांक किती आहे? 36 ते 51 इतका असतो. मग तीव्र प्रमाणाचा किती आहे? तिसरा प्रकार आहे तीव्र प्रमाणात. याचा तीव्र प्रमाणातला किती आहे? 20 ते 35 इतका असतो. मग गंभीर प्रमाणातला किती आहे? 20हून कमी असतो. मग ज्या मुलांचा बुद्ध्यांक हा 20 पेक्षा कमी असतो ते झालं गंभीर प्रकारचं मतिमंदत्व. हे प्रकार विचारले जातात, बुद्ध्यांक विचारला जातो आणि हा कुठल्या प्रकारामध्ये पडतो असं विचारलं जातं. त्यासाठी हे मी सांगतो. आता आपण मतिमंदाचे प्रकार सांगितले. प्रकार कुठले? सौम्य, मापक, तीव्र, गंभीर आणि त्याचा बुद्ध्यांक पाहिला. पण आता अतिशय महत्त्वाचं, जे की परीक्षेला वारंवार विचारलं जातं आणि शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी असो की शिक्षक पात्रता परीक्षा असो, त्यांना आवडतीचा हा प्रकार, बुद्ध्यांकानुसार मतिमंदाचे प्रकार. आपण मग काय पाहिलं? नुसते मतिमंदाचे प्रकार पाहिलं. आता बुद्ध्यांकानुसार मतिमंदाचे प्रकार पाहतोय. मग मतिमंदाचे प्रकार सौम्य, मापक, तीव्र, गंभीर. आता बुद्ध्यांकानुसार मतिमंदत्वाचे प्रकार पाहू. आता बुद्ध्यांकानुसार मतिमंदत्वाचे प्रकार कुठले आहेत? पहिला आहे अति तीव्र मतिमंदत्व. अति तीव्र मतिमंदत्व याचा बुद्ध्यांक किती आहे? 0 ते 20. ज्या मुलांचा बुद्ध्यांक हा 0 ते 20 असतो ते अति तीव्र मतिमंदत्व या प्रकारामध्ये मोडतात. दुसरा आहे तीव्र मतिमंदत्व. ज्यांचा बुद्ध्यांक हा 21 ते 34 असतो ते तीव्र मतिमंदत्व या प्रकारामध्ये मोडतात. त्यानंतर आहे मध्यम मतिमंदत्व. आता मध्यम मतिमंदत्वामध्ये किती आहे? तर 35 ते 49 आहे. त्यानंतर आहे सौम्य मतिमंदत्व. सौम्य मतिमंदत्वामध्ये किती आहे? 50 ते 70. सौम्य मतिमंदत्वामध्ये किती आहे? 50 ते 70. त्यानंतर आहे गतिमंद. आता गतिमंदाचा बुद्ध्यांक किती असतो? 71 ते 90. त्यानंतर आहे सामान्य. सामान्याचा किती आहे? 91 ते 110. मग आता आपण सामान्य बुद्धिमत्तेची माणसं आहोत, म्हणजे आपला बुद्ध्यांक किती आहे? 91 ते 110. आता हे जे काही 2 चार्ट आहेत, मतिमंदाचे प्रकार आणि त्यानंतर बुद्ध्यांकानुसार मतिमंदत्वाचे प्रकार, हे तुम्ही पाठ करा, वाचा, लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये हमखास विचारलं जातं. आता आपण वळू मतिमंदाची लक्षणे. महत्त्वाचं आहे. आता आपण मतिमंदांची लक्षणे काय असतात ते पाहू. भावनिक अस्थिरता म्हणला म्हणजे भावनिक अस्थिरता म्हणजे त्यांना भावभावनांची तेवढी विशेष जाण नसती. त्या भावनिकदृष्ट्या अस्थिर असतात, हळव्या असतात, भावना त्यांना तेवढ्या स्पष्ट जाणवत नाहीत, म्हणजे त्या भावनिकरित्या अस्थिरता असतात. त्यांच्या भावनांमध्ये अस्थिरता असते. त्यानंतर आहे वर्तन दोष.
ते त्यांच्या वर्तनामध्ये दिसून येतं, कारण ते तेवढे ॲक्टिव्ह नसतात. जसं आपण ॲक्टिव्ह असतो तसं त्यांच्या वर्तनामध्ये ते ॲक्टिव्हनेस नसतो, लेझीनेस असतो. म्हणूनच त्यांना मतिमंदत्व म्हणतात. भावनिक अस्थिरता आहे, वर्तन दोष आहे, हवे ते योग्यरित्या ते वर्तन करू शकत नाहीये. तिसरं आहे ग्रहण क्षमता कमी. ही ग्रहण क्षमता कमीचं मी उदाहरण तुम्हाला सुरुवातीला दिलं होतं. समोरचा व्यक्ती कितीही सांगतोय, काही समजत नाहीये, कितीदा ते स्पष्टपणे समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय, ते आपल्या मेंदूत जातच नाहीये. तेच आहे ग्रहण क्षमता कमी असणे. पुन्हा आकलन क्षमता कमी असणे म्हणजे एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी त्याला अवघड जाणे किंवा ते समजण्या पलीकडे जाणे. आता समजा ही बॉटल आहे, बॉटलचं टोपण कसं उघडायचं हे आपल्याला माहिती आहे. बॉटल आपली पाण्याची बॉटल, दुसरी बॉटल समजू नका, नाहीतर तुम्ही दुसरी बॉटल समजू जाल. तसं काही नाही, पाण्याची बॉटल. ओके, ठीक आहे. जाऊ दे, आपण पाण्याची बॉटल तर हा विषय कट करू. आपण डबा घेऊ. हां, आपला खायचा डबा. ओके, खायचा डबा आहे तो आपण साधं उघडतो. काही डब्याचे ढक्कन उघडत नसतात, आपण काहीतरी जुगाड करून उघडतो. झालं, हे झालं. डब्बा आहे, खाली डब्बा आहे, वरती टोपण आहे, ते टोपण आपण उघडतो. पण इथे ह्या मतिमंदत्वाच्या प्रकारामध्ये काय होतं, त्या मुलांना त्या डब्याचं टोपण कसं उघडायचं हे आकलना पलीकडेच होऊन जातं. म्हणजे त्यांना हे समजतच नाही आहे. ते डब्बा आहे, त्याच्यावर टोपण असतं, त्याला हात लावायचा असतो, तो उघडायचं असतं, हे त्यांच्या डोक्यातच जात नाही आहे. मग अशा गोष्टी कधी कधी आपल्यासोबत सुद्धा होतात. कसं होतात अशा गोष्टी आपल्यासोबत सुद्धा होतात? कधी होतात, गणित आहे, साधं सुद्धा गणित आहे, आपलं मित्रमैत्रीसुद्धा ते गणित समजून सांगते, पण ते आपल्या डोक्यामध्ये जात नाही. अशा गोष्टी होतात. आता मी सांगतोय, अभ्यास करण्याच्या अगोदर सिलॅबस पहा, सिलॅबस काय आहे तो जाणून घ्याच, मगच अभ्यास करा. नाही, तरीसुद्धा आपल्या डोक्यामध्ये जात नाही, कारण ते आकलनाच्या पलीकडे जात असतं. असो, पुढे जाऊ. आकलन क्षमता कमी असणे. मी डब्याचं उदाहरण ह्याच्यासाठी दिलं, कारण ती आकलन क्षमता कमी असल्यामुळं ते डब्बा कसं उघडायचं हे त्याच्या लक्षात येत नाही. ते झालं आकलन क्षमता कमी असणं. मग आत्मविश्वासाचा अभाव. अशा व्यक्तींमध्ये आत्मविश्वास नसतो, तो आत्मविश्वास अतिशय कमी असतो. मग पुन्हा आहे निराशावादी दृष्टिकोन. मग ज्या व्यक्ती मतिमंदत्व असतात किंवा त्यांचे मतिमंदत्वाच्या प्रकारामध्ये मोडतात, त्या व्यक्ती ह्या नेहमी निराशावादी असतात किंवा निराशावादी असणारे व्यक्तीसुद्धा मतिमंदत्वाकडे जाऊ शकते. सतत निराशावादी दृष्टिकोन. मी नेहमी म्हणत असतो की सकारात्मक राहावा. का सकारात्मक राहावा ह्याच्यासाठी सांगतो की व्यक्ती जर नकारात्मक राहत असेल तर त्याला वेगवेगळ्या गोष्टी ग्रासतात, वेगवेगळ्या विकृती ग्रसतात. म्हणून माणसाला नेहमी सकारात्मक राहावा. एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना दूर नेतो. म्हणून एक सकारात्मक विचार अनेक नकारात्मक विचारांना दूर नेतो किंवा अनेक वाईट गोष्टींपासून आपल्याला लांब घेऊन जातो एक चांगला विचार. स्मरणशक्तीची कमतरता. आता स्मरणशक्तीची कमतरता म्हणजे काय? आत्ताच 2 मिनिटापूर्वी काहीतरी गोष्ट सांगितली आहे, ती त्याच्या स्मरणातच राहत नाहीये किंवा विसरून जातो. आत्ताच आपण त्याला बोललोय, त्याच्या समोरून गेलोय, पण त्याच्या लक्षातच येत नाहीये, कारण हा मतिमंदत्व हा मेंदूशी रिलेटेड आहे. मग त्याच्यामुळं स्मरणशक्तीची कमतरता असते. मग स्मरणशक्तीची कमतरता हे मतिमंदाचे लक्षण आहे. मग पुन्हा काय आहे, उपक्रमांमध्ये सहभाग नसतो. कुठलेही उपक्रम घ्या, काहीही घ्या, त्याच्यामध्ये सहभाग नसणे हे सुद्धा मतिमंदत्वाचे लक्षण आहे. आता आपण मतिमंद मुलांसाठी शिक्षकाने करायच्या उपाययोजना कोणत्या आहेत ते जाणून घेऊ. पहिली आहे सहानुभूतीचा दृष्टिकोन. अशा बालकांप्रती आपला सहानुभूतीचा दृष्टिकोन असायला हवा. असे बालके जे आहेत त्यांच्या संदर्भात जर आपण सहानुभूती दाखवत नसेल तर आपण शिक्षक होण्याच्या लायकीचे नाही आहेत किंवा शिक्षकी पेशा हा आपला दर्जा नाही आहे. आपण शिक्षकी पेशाचा दर्जा घालवतोय, शिक्षकी पेशाला काळीमा फासतोय. अशा बालकांप्रती आपला दृष्टिकोन हा नेहमी सहानुभूतीचा असावा, सकारात्मक असावा, त्यांच्याप्रती आपुलकीचा असावा. पुन्हा आहे मूर्त साधनांचा अवलंब. आता ज्या काही मूर्त गोष्टी आहेत त्या आणि ज्या अस्तित्वात आहे आणि ज्या काही वस्तू आहेत, साधन आहेत, त्या साधनांचा आपण अवलंब करायला हवा. आणि जे काही आपलं अध्यापन आहे
त्या अध्यापनामध्ये आपण विविध तंत्रांचा वापर करायला पाहिजे। आता हे विविध तंत्र वेगवेगळे आहेत, आधुनिक तंत्र सुद्धा आहेत, चित्र स्वरूपातले आहेत, दृश्य स्वरूपातले आहेत, ऐकण्याच्या स्वरूपातले आहेत, मग व्हिडिओ दृश्य किंवा ऐकण्याच्या स्वरूपातले आहेत, तसं आपण टीव्हीवर सुद्धा दाखवू शकतो, चित्राच्या स्वरूपात दाखवू शकतो। मग असे हे वेगवेगळ्या स्वरूपात वापर करून त्यांना त्या तंत्राचा वापर करून त्यांना अध्यापन केलं पाहिजे। त्यानंतर आहे विकासासाठी प्रयत्न। आता अशा मुलांचा विकास हा अतिशय मंद रीतीने चालू असतो, यांचा विकास व्हायला खूप वेळ लागतो, त्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे, शाबासकी द्यायला पाहिजे आणि यांच्या विकासासाठी हे विशेष करून प्रयत्न केले पाहिजेत। मग आम्ही बाटलीचं उदाहरण देत होतो, आपण ते बाटलीचं उदाहरण कट करून आपण डब्याचं उदाहरण घेतलं। मग आता ह्या डब्यामध्ये सुद्धा त्यांना डब्बा कसा उघडायचा हे सुद्धा आपण वारंवार सांगितलं पाहिजे, त्यांना ॲक्ट करून दाखवली पाहिजे, त्यांना घेऊन तसं ते वर्तन करून दाखवलं पाहिजे आणि त्यांच्याकडून ते करून घेतलं पाहिजे। मग हाच आहे त्यांच्या विकासासाठी प्रयत्न। मग त्यांना बोलता येत नसेल किंवा विशिष्ट हालचाली करता येत नसतील तर त्या त्यांच्याकडून करून घेतल्या पाहिजे। मग किंवा बोलण्यासंबंधित त्यांना ते अकार्यक्षम असतील किंवा ते बोलायला घाबरत असतील तर त्यांच्या मनातील भीती आहे ते दूर केली पाहिजे, म्हणजे त्यांच्या विकासासाठी प्रयत्न केला पाहिजे, सहानुभूतीचा दृष्टिकोन असला पाहिजे। मग पुन्हा जबाबदारीची जाणीव, आपल्याला जशी जबाबदारी आहे त्यांची तसं त्यांना सुद्धा जबाबदारीची जाणीव करून दिली पाहिजे, त्यांना सुद्धा जबाबदारीने कसं राहायला पाहिजे, काय करायला पाहिजे हे शिकवलं पाहिजे आणि आपण स्वतः सुद्धा जबाबदारीने राहायला पाहिजे। आता हे आपल्या उपाययोजना आहेत। मग पुन्हा समस्यांची सोडवणूक, आता त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या आपण सोडवल्या पाहिजेत, साध्या सरळ समस्या असतात, अशा मुलांना कपडे सुद्धा घालायला येत नाहीत, त्यांचे जे दैनंदिन कार्यक्रम आहेत ते सुद्धा करायला येत नाहीयेत। मग ह्या त्यांच्या समस्या आहेत त्या आधीच घाबरलेल्या असतात, मग त्यांच्या डोक्यात तेवढं काही नसतं, पण आपल्यामध्ये कुठला तरी विकार आहे, आपण मतिमंदत्व हे त्यांना समजतं, पण जास्त मेंदूचा वापर होत नसतो। पण शेवटी ते माणूस आहेत, व्यक्ती आहे, त्यांना सुद्धा मन आहे, त्यांचं मन कुठं ना कुठं तरी दुखावलं जातंच। मग त्यांचं मन कुठं ना कुठं दुखावलं जाऊ नये म्हणून यांच्या ज्या काही दैनंदिन जीवनातील समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, त्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, ज्या समस्या आहेत त्याची जाणीव करून दिली पाहिजे। मग याच्याबद्दल आपण उपाययोजना केल्या पाहिजेत, मग असे ॲक्ट करून त्या सोडून घेतल्या पाहिजेत किंवा त्यांना त्याचा सहभाग करून त्यांना शिकवलं पाहिजे, अशा गोष्टी केल्या पाहिजेत। तर हे आहे मतिमंद मुले आणि त्यांच्या संदर्भात ह्या करायच्या गोष्टी। आता आपण याच्यामधल्या काही आणखीन महत्त्वाच्या गोष्टी पाहू, जे की आपण शेवटी ऑब्जेक्टिव्हच्या स्वरूपात पाहणारच आहोत, पण तरी आपण इथं ओरलमध्ये पाहू की मतिमंदांसाठी जगातील पहिली शाळा 1847 मध्ये अमेरिकेमध्ये मॅसाच्युसेट्स यांनी सुरू केली आणि 1876 साली अमेरिकेत पहिली व्यावसायिक संस्था स्थापन झाली। आता आपल्या मुंबईत पहिली शाळा ही 1941 मध्ये सुरू झाली आणि 1962 मध्ये दक्षिणेतील बेलोर येथे सुरू झाली, जे की डॉक्टर सेंटर वॉल यांनी सुरू केलेले आहे। डॉक्टर सेंटर वॉल असं त्यांचं नाव आहे। आता याच्यामध्ये शैक्षणिक सुविधा काय असायला हव्यात की विशेष शिक्षक पद्धतीचा अवलंब केल्यास मतिमंद बालकांचा शारीरिक व बौद्धिक विकासास उत्तेजना मिळते, त्यांचे सामाजिक व मानसिक अडथळे दूर होतात। आता आपण याचं थोडंसं आणखीन एक दोन ओळी शॉर्टमध्ये पाहू की अध्ययन कृती ठरविताना महत्त्वाच्या गोष्टी काय असतात की मतिमंदत्वाचे योग्य निदान, बुद्धी क्षमता, समायोजन क्षमता, शारीरिक आजार व दोष याबद्दलची माहिती इत्यादी सर्वांगीण विचार आवश्यक असतो। मग वैयक्तिक क्षमतेनुसार शैक्षणिक कार्यक्रम आखायला हवेत, आपण जे की शिक्षकांनी करायच्या उपयोजना त्याच्यामधलं मी सांगतोय जरूरचे असते। आता आपण याच्यामध्ये जेवढी महत्त्वाची माहिती आहे तेवढीच घेतलेली आहे जे की परीक्षेला विचारली जाते। आता कसं आहे, हे जे काही मतिमंद मुले आहेत यांच्या विशेष शाळा असतात आणि यांच्यासाठी विशेष BEd सुद्धा आयोजित केलं जातं, म्हणजे याचा विशेष कोर्स सुद्धा असतो जे की मतिमंद शाळेवर जाऊन शिकवण्यासाठी शिक्षक असतात, विशेष शिक्षक हे त्यांनाच म्हणतात। आता याच्या संदर्भात आणखीन भरपूर स्वरूपात माहिती घ्यायचं असेल तर याचं सेपरेट पुस्तक सुद्धा भेटतं, पण आपल्याला तेवढी माहिती घ्यायची आवश्यकता नाही आहे, कारण परीक्षेला तेवढं महत्त्वाचं नाही, परीक्षेला जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं मी घेतलेलं आहे। तर ही होती
मतिमंद मुलांची माहिती. आता आपण स्वमग्न मुले यांच्याकडे वळू. आता स्वमग्न मुले नावावरूनच लक्षात आलं असेल की हे स्वतःच्या धुंदीमध्ये असतात. एक गाणं आहे बघा, चला जाता हूँ, कोणतं गाणं आहे ते, चला जाता हूँ किसी की धुन में, ते आहे ना, तसं आहे हे. आता हे स्वमग्न मुले म्हणजे स्वतःच्या ह्याच्यामध्ये मग्न असतात, एकाग्री असतात, एक केंद्रीय असतात, हे स्वतःच्या दुनियेमध्येच असतात. ह्यांना बाह्य जगाशी तेवढं काही देणं घेणं नसतं. आपण भलं आणि आपलं काम भलं असे असतात. आता आपण याच्याबद्दल थोडीशी माहिती पाहू. ज्या मुलांमध्ये सामाजिक आंतरक्रिया, अक्षमता, संप्रेषण, सर्जनात्मक आणि कल्पनाशक्ती या तिन्ही अक्षमतांचा एकत्रीकरण झालेले असते अशा मुलांना स्वमग्न मुले असे म्हणतात. आता ह्याच्यामध्ये काय माहिती आहे, काय क्रिटिकल गोष्ट आहे थोडीशी. आता जे मुलं स्वमग्न असतात अशा स्वमग्न मुलांना बाह्य जगाशी काही देणं घेणं नसतं. हे मी मग जसं सांगितलं तसं. मग या बाह्य जगामध्ये, या समाजामध्ये विविध व्यक्ती आहेत, मुलं आहेत, मुली आहेत, अशा या समाजामध्ये विविध पैलू आहेत. मग पुन्हा प्राणी आहेत, ह्या सर्व गोष्टी आहेत. पण या समाजामधील इतर काही ज्या व्यक्ती आहेत, समोर एखादी व्यक्ती सुद्धा आली तर या समोरच्या व्यक्तीला कसं बोलायचं, काय बोलायचं, सुरुवात कुठून करायची, त्याच्याशी संप्रेषण कसं करायचं, त्याला कसं बोलायचं हे सुद्धा त्याला येत नाहीये, कारण ते आहे स्वमग्न. मग संप्रेषण कौशल्याचा अभाव इथं आहे. त्यामुळं स्वमग्न मुलांना इतर समाजाशी किंवा इतर व्यक्तीशी संप्रेषण करताना खूप अडथळे येतात, त्यांना संप्रेषण करायलाच येत नाहीये. व्याख्यामध्ये सुद्धा तसं दिलेलं आहे, ज्या मुलांमध्ये सामाजिक आंतरक्रिया, अक्षमता, संप्रेषण, सर्जनात्मक, कल्पनाशक्ती या तिन्ही अक्षमतांचे एकत्रीकरण झालेले असते अशा मुलांना स्वमग्न मुले असे म्हणतात. मी व्याख्या व्यवस्थित अगोदर तुम्हाला समजून सांगत आहे. एकदा व्याख्या समजली हे समजून सगळं टॉपिक समजून जातं. आता सामाजिक आंतरक्रिया म्हणजे समोरचा व्यक्ती बोलतोय, तू काय बोलतोय याच्यामध्ये देवाणघेवाणच होत नसेल, योग्यरित्या संप्रेषण होत नसेल आणि सामाजिक आंतरक्रिया चांगली झाली नाही तर ते स्वमग्नमध्ये येऊन जातात. असो, आता आपण स्वमग्न मुलांची लक्षणे पाहू, जी की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2017 मध्ये विचारली होती. तर याच्यामधलं सर्वात महत्त्वाचं पहिलं लक्षण आहे निष्क्रिय जीवन जगणे. हे स्वमग्न मुले कसे असतात, एकदम निष्क्रिय जीवन जगतात. यांना बाह्य जगाशी काही देणं नसतं. उठायचं, आंघोळ करायची, खायचं, प्यायचं, झोपायचं, विचारशक्ती शून्य, भविष्याचा विचार काही नाही, निवांत पडून राहायचं आणि एकाच रूममध्ये पडून राहायचं, कुणाला बोलायचं नाही, काही नाही, कसलीच क्रिया करायची नाहीये, हालचाल करायची नाहीये, काही नाहीये, उगा असं एका ठिकाणी पडून राहायचं. मग पडून राहिल्यावर सुद्धा काहीच विचार करायचा नाही. हे झालं निष्क्रिय जीवन जगणे. किंवा हे स्वमग्न मुलांची आपण लक्षणं पाहतोय, आजूबाजूला पाहत जावा, उघडा डोळे, बघा नीट. त्यानंतर आहे निर्विकार चेहरा असणे. एकच सतत चेहऱ्यावर 12 वाजलेले किंवा असं चेहऱ्यावर कुठलाही विचार नाहीये, चेहऱ्यावर कुठलेही हावभाव नाहीये, कुठलेही एक्सप्रेशन नाहीये, ना चेहऱ्यावर हसू आहे, ना चेहऱ्यावर रडू आहे, ना चेहरा गंभीर आहे, ना चेहरा साधा आहे. असा चेहरा नुसता स्तब्ध आहे. ना ते चेहऱ्याची हालचाल आहे, ना इकडून तिकडं पापण्या हलतायत, ना डोळे इकडं तिकडं बघतायत. असंच निवांत एका ठिकाणी पडलेला आहे, म्हणजेच निर्विकार चेहरा असणे. पुन्हा कसलाही प्रतिसाद न देणे. एक मुलगा आहे, बसलेला आहे, दुसरा मुलगा आला, त्याला बोलायला लागलाय, हो नाही ना हो नाही. ह्यानं रामायण सांगितलं, महाभारत सांगितलं, तरी एक बी नाही, दोन बी नाही, निवांत आपला बाप्पा पडलाय. मग ते झालं कसलाही प्रतिसाद न देणे. पुन्हा स्वतःपुरते मर्यादित क्षेत्रात जगणे, म्हणजे स्वतःचा पेस तयार करणे. आता अशा व्यक्ती काय करतात, जी की स्वमग्न असतात, ते फक्त स्वतःचं एक डायमेन्शन तयार करतात, म्हणजे स्वतःची एक रचना करतात, व्यूहरचना तयार करतात, स्वतःचं एक असं मायाजाळ करतात किंवा स्वतःचंच एक असं विश्व निर्माण करतात. हे त्यांचं विश्व हे मर्यादित स्वरूपाचं असतं. आपलं विश्व कसं हे अमर्यादित आहेत, आपल्या गरजा अमर्यादित आहेत, पण त्यांचं तसं नसतं. हे
स्वतःचं विश्व निर्माण करतात, ते स्वतःच्या क्षेत्रातच जगतात आणि स्वतःच्या मर्यादित क्षेत्रात जगायला तेवढं आवडतं. म्हणजे आता त्यांचं मोबाईल असेल, मोबाईल आणि ते बस, जेवण नाही, खाणं नाही, काही नाही, कुणाला बोलणं नाही, काही नाही. किंवा रूम आहे, रूममध्येच पडून त्या रूममध्ये पुस्तकं नाही, कॉम्प्युटर नाही, काही नाही, कसलंच काही मनोरंजनाचं साहित्य नाही, तरीसुद्धा हा बाबा एकाच रूममध्ये आहे. स्वतःच्या मर्यादित क्षेत्रामध्येच राहायला पसंत करतात. ते घराच्या बाहेर सुद्धा जायला नको वाटतात किंवा कुणाला बोलायला सुद्धा नको वाटतं, काहीच करायला वाटत नाही, समाजामध्ये मिसळत नाहीत, कुणालाही बोलत नाहीत. हे झालं स्वतःपुरते मर्यादित क्षेत्रात जगणे. त्यानंतर आहे स्वतःच्या तंद्रीत जगणे. ते चला जाता हूँ आहे ना, ते गाणं मी ह्यासाठी सांगितलं होतं, स्वतःच्या तंद्रीत जगणे. आपण सहसा म्हणतो कुठल्या तंद्रीत आहे की बाबा येडासारखंच वागा लागले, ते असतं स्वतःच्या तंद्रीत जगणं. असे मुले हे स्वतःच्या तंद्रीत जगत असतात. पुन्हा इतरांचा स्पर्श टाळणे. कुणी त्यांना स्पर्श जर केला तर ते कावरा बावरा होतात, गोंधळ घालतात, त्यांना कुणाचा स्पर्श सुद्धा नको वाटतं. मग आता आपण स्वमग्न मुलांसाठी शिक्षकांनी करायच्या उपाययोजना कोणत्या आहेत ते पाहू. याच्यामध्ये आहे पालकांचा सहभाग वाढवणे. आता कसं आहे माहिती आहे का, सांगायला गेलं तर स्वमग्न मुलांना माणसामध्ये आणणं सर्वात कठीण गोष्ट आहे. स्वमग्न मुलांना माणसामध्ये आणणं खूप कठीण गोष्ट आहे. एक वेळा प्रेमवेड्या, ध्येयवेड्या किंवा प्रेमामध्ये भंग पावलेल्या व्यक्तीला आपण माणसामध्ये आणू शकतो, किंवा एखाद्या व्यक्तीला प्रेमामध्ये धोका झालेला आहे, तो दारू पिऊन वाया गेलेला आहे, त्याला जगणं नकोसं झालेलं आहे, तो कोणाशी संबंध ठेवत नाही, संपर्क ठेवत नाही, बोलायचं टाळतोय, आपण अशा व्यक्तीला सुद्धा समाजामध्ये आणू शकतो. किंवा एक व्यक्ती आहे, त्याचा खूप मोठा लॉस झालेला आहे, त्याला जगणं नको वाटत आहे, अशा व्यक्तीला सुद्धा आपण समाजामध्ये आणू शकतो. किंवा एक व्यक्ती असा आहे जो कुठल्या तरी एका गोष्टीमुळे त्याच्या हृदयावर खूप मोठा परिणाम झालेला आहे आणि तो स्तब्ध झालेला आहे, अशा व्यक्तीला सुद्धा आपण समाजामध्ये आणू शकतो. पण जे स्वमग्न आहेत यांना समाजामध्ये आणणं सर्वात अवघड गोष्ट आहे. का अवघड गोष्ट आहे? हे इतरांशी संपर्क टाळतात, कुणाला त्यांना देणं घेणं नसतं, जास्त प्रतिक्रिया देत नाही, जास्त प्रतिसाद देत नाही आहेत, ते स्वतःच्या तंद्रीत असतात, त्यांना इतरांचा स्पर्श सुद्धा नको असतो, ते स्वतःपुरते मर्यादित क्षेत्रामध्ये राहत असतात आणि निष्क्रिय जीवन जगत असतात. आणि समोरचा व्यक्ती कितीही काही बोलला तर कसलाच प्रतिसाद देत नाही आहेत, ना बोलत नाही आहेत, ना ऐकत येत नाही, ना काही नाही, रिस्पॉन्सच देत नाही आहेत. पण बाकी मी एवढे मोठे उदाहरण सांगितले, ते रिस्पॉन्स देतात, ते प्रतिक्रिया देतात, ते आपल्याशी बोलतात, त्यांचं दुःख काय आहे हे सगळं सांगू शकतात. पण स्वमग्न मुले असलं काहीही करत नाही आहेत. ना त्यांना दुःख असतं, ना त्यांना भावना असतात, ना त्यांच्या डोक्यामध्ये विचार चालू असतात, काहीही नसतं, पडलेले असतात निवांत. मग म्हणून पहिलाच आहे की पालकांचा सहभाग वाढवावा. का? ह्यासाठीच मी एवढ्या वेळ एक्सप्लेनेशन का केलं, ह्यासाठीच, कारण त्यांना समाजामध्ये आणणं खूप अवघड असतं. त्यामुळे याच्यामध्ये पालकांचा सहभाग वाढवणे, पालकांना सांगणे, पालकांना समजावून सांगणे, पालकांकडून माहिती घेणे, मग पालकांकडून जाणून घेणे की बाबा काय आहे, कशामुळे आहे, काय असं काय चालू आहे, अशा कुठल्या गोष्टी घडल्या होत्या, हे कधीपासून आहे. मग त्यासाठी पालकांचा सहभाग वाढवून घेणे किंवा पालकांना सांगणे की वर्गात असं असं चालू आहे, असे असे लक्षणं आहेत, तुम्ही थोडंसं लक्ष द्या. त्यानंतर आहे त्यांच्यातील समायोजन क्षमता वाढवणे. म्हणजे ते समायोजित होत नाही आहेत, कुसमायोजन होतं त्यांचं. एखादी नवीन परिस्थिती आहे, त्या नवीन परिस्थितीमध्ये ते भांबवल्यासारखं करतात, समजून घेत नाहीत, उमजून घेत नाहीत, काही नाही, येण्यासारखं करतात. त्यांना समायोजन करून घेण्याची क्षमता वाढवणे. त्यानंतर आंतरक्रियावर भर देणे, म्हणजे देवाणघेवाण, एकमेकांचा संवाद, एकमेकांशी संप्रेषण, एकमेकांशी बोलणे, हे घे, हे घे, ते दे मला, हे तू घे, हा मोबाईल आहे, तुझा मोबाईल बघू कसला आहे, तू काय करतोस, तू काय खातोस, तू काय कसं राहतोस, असल्या गोष्टी, छोट्या मोठ्या गोष्टी बसून त्यांच्याशी संवाद वाढवणं, आंतरक्रियावर भर देणं. त्यानंतर आहे तज्ज्ञांची मदत घेणं. मग अशा गोष्टी जास्त क्रिटिकल होत असेल तर मग याच्यामध्ये तज्ज्ञ व्यक्ती असतात, जे की मानसोपचार तज्ज्ञ असतात, यांच्याशी जसं सल्ला सलामत करावं लागतं. आणि याच्या संदर्भात वेगवेगळे डॉक्टरसुद्धा असतात, त्यांचीसुद्धा मदत घ्यायला हवी. त्यानंतर आहे त्यांना आपुलकीची वागणूक देणे. आता अशा स्वमग्नामध्ये असतात लोक, काय करतात, येड आहे रे हे,
सोडून द्यायच्याकडे लक्ष देऊ नको, दुनियातून उठलेला आहे आपण असलं बोलतो, असं करायचं नसतं. यांना सुद्धा भावना असतात, त्या भावना जागृत करायच्या असतात. त्यांना आपुलकीची वागणूक द्यावी लागते, कारण ते प्रतिसाद देत नाही आहेत म्हणून आपण लक्ष सोडून दिलेलं असतं. तसं करायचं नाही, त्यांना आपुलकीनेच ठेवावं लागतं, आपुलकीची वागणूक द्यायची. त्यानंतर आहे विविध अध्यापन पद्धतीचा वापर करणे. मग वेगवेगळ्या अध्यापन पद्धतीचा वापर करणे, तर हे झालं मतिमंद मुले आणि स्वमग्न मुले. हे पहा, ह्या दोनच पाहायला आपल्याला जवळजवळ 27-28 मिनिटाचा वेळ गेलेला आहे, म्हणजे अर्धा तासाच्या घरात गेलेला आहे. आता बाकीचे पाहायला गेले तर मग खूप वेळ होतो. आपण आता पुढल्या व्हिडिओमध्ये अस्थिव्यंग किंवा विकलांग मुले पाहू, सर्जनशील मुले पाहू आणि मेंदूचा पक्षाघात असणारी मुले पाहू. आणि त्याच्यानंतरच्या शेवटच्या व्हिडिओमध्ये बालगुन्हेगारी, अध्ययन क्षमता, प्रज्ञावान मुले आणि महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह पाहू. तर ठीक आहे, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण ज्या नवीन नोट्स लॉन्च केलेले आहेत त्याचे स्क्रीनशॉट तुम्हाला इथं दिसत असेल, ती प्रोसेस फॉलो करा आणि नोट्स घ्या. आपण सध्या 8 प्रकारच्या नोट्स ह्या PDF स्वरूपात तुम्हाला देत आहोत. त्याचा फायदा घ्या आणि नंबर 1 प्रकारे तुम्ही TET पास कराल. तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची माहिती घेऊन, जी की असेल अस्थिव्यंग किंवा विकलांग मुले, सर्जनशील मुले आणि मेंदूचा पक्षाघात असणारे मुले यांच्या संदर्भात माहिती घेऊन. तर ठीक आहे, व्हिडिओ संदर्भात काय महत्त्वाच्या कमेंट वगैरे असतील, तुमच्या प्रतिक्रिया असतील तर त्या नक्की कळवा.